हॅलो व्ह्यूवर्स, स्पर्धायुग या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये आपल्या सर्वांचे स्वागत आहे. आपल्या चॅनलवर सर्व सरळ सेवा भरतीबाबत अपडेट टाकले जातात. जर तुम्ही सरळ सेवा भरतीची तयारी करत असाल तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा आणि बेल आयकॉन प्रेस करून ठेवा. म्हणजे सरळ सेवा भरतीविषयी एकही अपडेट तुमचा मिस होणार नाही. जर तुम्हाला स्पीड कमी वाटत असेल तर तुम्ही स्पीड वाढवून हा व्हिडिओ पाहू शकता. यूट्यूब तशी तुम्हाला सुविधा देते. आज आपण अंतिम निवड यादीबाबत अपडेट पाहणार आहोत. हे बघा इथे 42 पदे अंतिम निवड यादी. हा अपडेट आहे. जिल्हा परिषद पद आहे आरोग्य सेवक महिला. तसेच या PDF मध्ये GNM BSc नर्सिंग यांच्यासाठी एक धक्कादायक बातमी आहे, ती सुद्धा आपण पाहणार आहोत. हे पहा, जिल्हा परिषद वाशिम सरळ सेवा भरती 2023 आरोग्य सेवक महिला उमेदवारांची अंतिम निवड यादी. हे बघा इथे तुमचा अनुक्रमांक दिलेला आहे, बैठक क्रमांक आहे, तुमचं नाव आहे, तुमचा प्रवर्ग आहे, तुमची निवड ज्या प्रवर्गातून झालेली आहे त्याची माहिती आहे आणि समांतर आरक्षणाबाबत इथं माहिती आहे काही असेल तर. हे बघा ही लिस्ट तुम्ही पाहू शकता. ही पहा ही लिस्ट आहे. हे बघा या लिस्टमध्ये 2 तुम्हाला सूचना दिलेल्या आहेत. तर यामधले ही जी सूचना आहे ही आपल्या खूप महत्त्वाची आहे. हे बघा 17 ऑगस्ट 2024 आरोग्य सेवक महिला संवर्गाचे प्रसिद्ध केलेल्या तात्पुरत्या अंतरिम निवड व प्रतीक्षाधीन उमेदवारांची कागदपत्र पडताळणी केली असता ह्या यादीमधील काही उमेदवार GNM व BSc नर्सिंग अर्हताधारक असल्याचे निदर्शनास आले आहे. आता हे जे पत्रक आहे बघा, उपसंचालक आरोग्य सेवा संचालनालय मुंबई यांच्याकडील पत्र क्रमांक हे पत्र क्रमांक दिलेला आहे तुम्हाला. जे पत्र आहे ना हे पत्र. या पत्रामध्ये 29 फेब्रुवारी 2016 नुसार GNM व BSc नर्सिंग अर्हताधारक उमेदवार हे ANM पदासाठी अपात्र असल्याचे नमूद आहे. हे बघा हे GNM आणि BSc नर्सिंग वाल्यासाठी खूपच धक्कादायक बातमी आहे. सरळ दिलेलं आहे की या पत्रकानुसार GNM व BSc नर्सिंग अर्हताधारक उमेदवार हे ANM पदासाठी अपात्र आहेत. तसेच संबंधित उमेदवार हे वाशिम जिल्हा परिषदेने प्रसिद्ध केलेल्या जाहिरातीमधील विहित केलेली अर्हता धारण करीत नसल्यामुळे GNM व BSc नर्सिंग अर्हताधारक उमेदवारांना ANM या पदासाठी अपात्र ठरवण्यात आले आहे. तर बघा 2 कारणावरून अपात्र ठरवण्यात आलेले आहे. हे जे पत्रक आहे या पत्रकानुसार आणि दुसरं कारण म्हणजे वाशिम जिल्हा परिषदेने जाहिरातीमध्ये जी काही अर्हता दिली होती त्यानुसार अर्हता नसल्याने. आता यावर GNM BSc नर्सिंग च्या ज्या उमेदवार आहेत त्यांचं काय म्हणणं आहे त्यांनी कमेंट करून सांगावं. त्यांची बाजू त्यांनी मांडावी. म्हणजे जर समजा तुम्हाला न्याय द्यायचा असेल तर त्याबाबत काही करता येईल का ते पाहता येईल. त्यामुळे तुम्ही कमेंट करा. अजूनही जिल्हा परिषदा अंतिम निकाल काही लावत आहेत, त्याची सुद्धा माहिती आपण घेणार आहोत. तसेच काही जिल्हा परिषदांचे जसे पुणे कागदपत्र पडताळणी राहिलेली आहे, तर त्याच्या अपडेटबद्दल विद्यार्थी विचारत असतात, पण त्याचा अजून काहीही अपडेट आलेला नाही. अजून त्याची काहीही बातमी आलेली नाही. परंतु जर तशी काही बातमी आली किंवा न्यूज आली तर आपल्या चॅनलवर त्याबाबत अपडेट टाकण्यात येईल. त्यामुळे तुम्ही काळजी करू नये. तसेच आरोग्य सेवक 50% हे जे लोक आहेत यांचा निकाल सध्या होल्ड करून ठेवण्यात आलेला आहे. अंतिम निवड याद्या लागत नाहीत. कशामुळं तर ते प्राधान्यावर आपण बघितलेलं आहे, व्हिडिओ टाकलेले आहेत. प्राधान्य शब्दावरून वाद निर्माण झालेला आहे. त्यामुळे तुम्ही आपलं चॅनल रेग्युलर पाहत जा आणि माझी तुम्हाला विनंती आहे की तुम्ही पूर्ण व्हिडिओ पाहत जा. म्हणजे तुम्हाला काय मी सांगत आहे त्याची माहिती मिळेल आणि काही एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनची चर्चा आपण करत असतो. ती एक्स्ट्रा इन्फॉर्मेशनसुद्धा तुम्हाला मिळून जाईल. आणि आपल्या चॅनलवर आपण काही जेन्युइन अपडेट टाकत असतो. जे अपडेट आहे जशास तसं आपण सांगत असतो. आपण काही चुकीची माहिती देत नाही, कधीच नाही. त्यामुळे तुम्हाला जर सरळ सेवा भरतीचे अपडेट जेन्युइन पाहिजे असतील तर आपल्या चॅनलला सबस्क्राईब करून ठेवा.
आशा करतो या व्हिडिओमुळे तुम्हाला फायदा होईल. ऑल द बेस्ट. थँक यू.